पहिल्याचा दुष्काळ कसा होता मग? पहिलाचा दुष्काळ मग हेच की पैसे असलं नसलं अंगावर कापडं असायचे नसायचे. मग तेवढंच आहे आमची कामाला गेली म्हणजे एक काय तर 10-12 रुपये आलं की तेवढं बाजारला जायचं सलमानला. मग तिथनं आम्हाला त्या 10 ते 12 रुपयामध्ये सगळं होत होतं. होय 250 रुपये मीटरचे कापडं आणायचे. आणि आता मग त्याचे आम्ही परकर जंपर शिवून घालायचं. आता मिळतील काय 2.5 रुपयाची? आता मिळतेच ना. आता कशाला मिळतं 250 रुपये? आता 60 रुपये 70 रुपये 80 रुपये 90 रुपये 100वर गेले आता आकडा. आता दुष्काळ असला नसल्यासारखं झालं. बारक्या भावाला एक ड्रेस आणायचं भावाला, त्याला एक ड्रेस आणायची मला एक ड्रेस आणायची. एक कपडा आम्ही एक कपडा वापरलाय असा की 2 केस घातलाय आम्ही वरीवर कपडा अंगात. ते चिंचाचे गोळे पण करत होते ना आजी? हो चिंचच गोळा करायचं चिंचा फोडायला जात होतो आम्ही. तेच की कारण ते मी बघितले मला आठवते ते आपण पुण्यावरून जात होतो तेव्हा. चिंचेचे गोळे केले ते लोकांच्या चिंचा आणायच्या फोडून चिंच कुट्यावर द्यायचं आणि त्याचं काय 2-3 रुपये असेल ते येत होतं आम्हाला काम. ते पोती भरून ते देत होते ना चिंचा. फोडायला घरात बसल्या काय करायचं माळ्याचा खूप उद्योग केला आम्ही. 2-3 रुपयासाठी लोकांचं मस्त रात्र चिकन चेचल्याने चेचायला लागत होतं आम्हाला गावात. हात दुखायचे कटाळायचा राट दुखायचे तरी आम्ही ते काम केलं. का तर आमच्या गरिबी सगळी आणि आता गरिबी सगळ्या हटल्या. खायला अन्न पाणी चांगलं आहे व्यवस्थित आहे भरपूर आहे तर आता रोगराई महाग आहे. ते तर चालूच आहे. मग हे दुख ते दुख. अजून मी स्वतः काम करते तेव्हा खातोय आम्ही. आधीचा दिवस आठवलं तर असं म्हणजे एकदम म्हणजे असं वाईट वाटतं. मग काय करायचं? तेच ना. आता चांगलं दिवस येऊन आता काय म्हणते आताचे लोक भिकाऱ्यावर यायचे आणि नोकरीवाले तर पाकच भिकारी बनतात चालू. त्याचं सरकारी नोकऱ्या करतात गावात आले की त्याला उसणं मागामागी करायचं घ्यायचं आणि जाताना मागून पैसे जायचं मग ते भीक मागीच नाही जात. मग आपण रोजगारीच बरे ना. मग आपण रोजगारीच बरे पुन्हा मागणं पुन्हा गेलं पुन्हा माळीवरची भाजी खाल्ली आम्ही तांदळाची. दुष्काळ साली असा तुला आता गेलं की तिथं आठवत असेल ना? आता आठवाय पहिलं माळीची घरच नाही त्याला आता काय आठवायचं नाही. पण असं शेतात जाताना ते आई आत बाहेर करताना घरात गेले की सगळं आईच आठवायची काय. आंबाडीची भाजी खाल्ली भरपूर पोट भरायसाठी. माळीवर पहिलं लोक माळीवरची भाजी शेतात पिकत होती तेवढी तांदळाची भाजी पहिलं माळीवर आणि माळीच्या घरात माळवदाची घरं असायची. मग त्या माळवदाच्या घरावर माळीच असायची माती असायची पांढऱ्याची. तर त्या पांढऱ्याच्या मातीत भाजी उगायची वर माळीवर ती भाजी विकत काढून खाल्ली आम्ही. गोला मारलं तुला? तिकडे ढोंगाल करून उभं राहायला गोल्या मग काय ह्याच्या ढोंगला निवडायची मी घर बसला कसा काय. खूप विचित्र आहे आधीचे दिवस. आता लय बरं. आधी पैसा नव्हता. आता पैसा आहे तर खायला आता काय म्हणतात ते वेळ पण नाही आहे आणि टाईम पण नाही. दिवसभर काम त्यावेळेस पण कामच आणि आता पण कामच. पहिले 4 आणे दिले की बाटलीवर अर्धा कमीत कमी अर्धा लिटर राखेल येत होतं. 4 आणे दिले की एवढा मोठा गुळ यायचा.
आता रॉकेल बघायलाच मिळत नाही की 4 दिले की आता पावशेर शेंगदाणे येते ते तेवढे 4 आणि पैसे दिले की पावशेर शेंगदाणे पहिली येते त्या सुट्ट. मग आम्ही ते आणि पहिलं बाटलीतूनच ते काचेच्या बाटलीतूनच तेल आणायचे ना, ते ग्राय वॉटरच्या बाटल्या असायच्या त्यात नाही त्या बाटलीतच राखेल असायचं, खोबरं तेल असायचं, खोबरेल तेल पहिलं बाटलीचेच म्हणजे बोटाने धार करायचे. गोड तेल त्यातलं सांगायचं. आणि तेलाचा पण वास किती छान आहे, असं खमंग वास येत होता. त्या टायमाला कमीच असायचा. आणि आता बघा आता तेल वापरते ते पाण्याने तेल दिसतंय पाण्यात. आता तेलानं लोकांना काय काय रोजगार आजार व्हायला लागले ते जास्त तेलकट खाणं नाही चांगलं नाही. आणि तेव्हा तेल खायच म्हणून तर मिळत नव्हतं. आणि आता तेल काय निंब पाणी निंब तेल झालं. तरी मी काढून पण काही ना काही गोष्टी अनुभव शिकवतात ना. आमच्या आई पहिला एवढं असं लोणचं घालायचे. मोठे मोठे इकडं आणली की त्याचं एवढं 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 डेस्क खापरच गाडगा असायचं. तांबडी चटणी काढायची उकळात पहिला लसणाची, ती काढून अर्ध कच शिजवून घ्यायची. शिजवून घ्यायचं त्याचं पाणी पाक पिळून काढायचे. आणि चटणी मीठ हळद घालून असं कालवून ठेवलं म्हणजे ते आमचं 8-15 दिवसात आम्ही खाऊन मोकळा करायचो. लोणचं खाल्ल्यावर लोणचंच खात होतो आम्ही. कालवण मिळत नव्हतं त्या टायमाला. मग त्या आंबट तिखट ते चटणी बी आंबट लागली ते चटणी देखील आम्हाला खायला पडत नव्हतं पहिला. म्हणजे कस्तल खाऊन दिवस काढायचं काम. काढून दिवस काढले ते हावरटाच्या भाकरीवर सातूच्या ह्याच्या गिरग्यापाच्या भाकरीबरोबर शाळेची भाकरी तर आम्हाला ह्या वर्षाला मिळाली त्या वर्षाला मिळाली. आता आपण वेगळे तिखट नाही तर आम्हाला